मुस्लिम समाजासाठी महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात योग्य निधीची मागणी करणाऱ्या फारुख शाब्दी यांच्या उपोषणाला संभाजी ब्रिगेड आणि मराठा सेवा संघाने बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे। मुस्लिम समाजाला महापालिकेच्या अर्थसंकल्पात योग्य निधी मिळावा या मागणीसाठी हाजी फारुख मकबूल शाब्दी यांच्या सुरू असलेल्या उपोषणाला संभाजी ब्रिगेड आणि मराठा सेवा संघाने बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे। यावेळी धाराशिव संपर्क प्रमुख सोमनाथ राऊत, शहराध्यक्ष प्रकाश ननवरे, शहर उपाध्यक्ष सचिन चव्हाण, मराठा सेवा संघाचे शहर उपाध्यक्ष रमेश जाधव, राम माने, प्रकाश व्यवहारे, प्रकाश डोंगर, राहुल जाधव, अरविंद भुसारे, दत्ता जाधव, सिद्धेश्वर शिंदे, प्रभाकर शिंदे, प्रीतम पवार आणि नरेंद्र मोहिते यांनी फारुख शाब्दी यांना पाठिंब्याचे पत्र दिले। फारुख भाईंचा उपोषणाचा 4था दिवस आहे। त्या 4थ्या दिवशी उपोषणाच्या आम्ही संभाजी ब्रिगेड सोलापूर शहर व जिल्ह्याच्या वतीने त्यांना जाहीर पाठिंबा देत आहोत आणि त्यांच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत आतापर्यंत आपण त्यांना पाठिंबा द्यायची वेळ आता आली। कारण मराठा मोर्चा असो किंवा कुठलाही मोर्चा असो, पाणी वाटप असेल किंवा अन्न वाटप असेल, ही फारुखबाईंनी केलेलं आतापर्यंत। पण आपण आता फारुखबाईंचे अन्न त्या उपोषणाला संभाजी ब्रिगेड व मराठा सेवा संघाच्या वतीने आम्ही पाठिंबा देण्यासाठी येत आहोत। यावेळी मुस्लिम समाजाला लोकसंख्येच्या प्रमाणात महापालिकेच्या अर्थसंकल्पात पुरेसा निधी मिळावा अशी मागणी करत मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलनात सहभागी राहणार असल्याचा इशाराही संघटनांनी दिला।